हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत आहात. तर लेट्स सी, पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलेक्टिव्हची करंट एनर्जी घेत आहोत. तसंच एक डाउनलोडिंग्स होत आहे. काही चॅनलिंग मेसेजेसही आहे तुमच्यासाठी, जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत. सध्या दिसून येत आहे कलेक्टिव्हची एनर्जी जाणवत आहे. मे बी सध्याची जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये तुम्ही खुश नाही आहात. सॅडनेसची एनर्जी आहे, दुःखी एनर्जी आहे असू शकतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये एक असं वाटते थांबलंय जीवन कुठेतरी, मार्ग दिसत नाहीये पुढे काय करावं. जे आहे तेही नको वाटतंय, तिथे राहायलाही नको वाटतंय. जॉबमध्ये असू शकतं किंवा रिलेशनशिपमध्ये असू शकतं. नात्यांमध्येही खूप जास्त एक कटुपणा आलेला आहे. तसेच जेथे जॉब करत आहात, करिअरमध्ये सुद्धा एक प्रकारे एक निगेटिव्हिटी पसरलेली आहे. सध्याची जी काही कलेक्टिव्हमध्ये एनर्जी आहे ती निगेटिव्हिटीची आहे. तर नक्की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते आर स्ट्रगलिंग इन दिस फेज. काय करावं समजत नाही आहे. पुढे जबाबदाऱ्या तर खूप आहेत, परंतु ह्या दोन जे काही लाईफ आहे, एक स्पिरिच्युअल लाईफ आहे आणि एक हे 3Dचं लाईफ आहे, जिथे सगळ्या गोष्टी मटेरियलिस्टिकमध्ये आहेत. भौतिक जीवन आहे, त्यामध्ये कुठेतरी द्वंद्व सुरू आहे. एकीकडून हे सगळं सोडायचं आहे आणि एकीकडून डिवाईनकडे जायचं आहे. परंतु ह्या सर्व जबाबदाऱ्या पाहून काय करावं समजत नाही, मार्ग सापडत नाही आणि त्यातूनच पुन्हा करिअरमध्ये, जॉबमध्ये, फायनान्सेसमध्ये, रिलेशनशिप्समध्ये इथे आपल्याला नकारात्मकता दिसून येत आहे. असू शकतं तुम्ही काही तुमची एनर्जी आहे की नाही कदाचित कमी असू शकते, परंतु येथे कार्मिक लोकांचे सुद्धा तुम्ही काही कर्मा तुमच्यावरती घेतलेले येथे दिसून येत आहे. हे तुमचं कर्मा नाही आहे, परंतु तुमच्या जे सोबत कार्मिक पार्टनर्स आहेत, तुमचे हजबंड आहे, वाईफ आहे किंवा घरचे आहेत, माता-पिता आहेत, सासू-सासरे आहेत, दीर, नणंद, भावजे कोणीही असू शकतं, बहीण-भाऊ आहेत. त्यांचे कर्मा तुम्ही घेतलेत आणि त्यामुळे सुद्धा काही जीवनामध्ये तुमच्या स्टकनेस येथे दिसून येत आहे. दिस कुड बी सायकिक रीडिंग. ही एक सायकिक रीडिंग असू शकते. सो येथे लॉजिक आपण जास्त यूज नाही केलं तरी आपल्याला हे जास्त रेझोनेट होईल. बिकॉज आपलं हे जे चॅनल आहे स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक आहे. येथे माइंड जे काही विचार करतो त्याच्याही पलीकडं काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात आणि आपल्या मनाला काहीतरी तर्क पाहिजे असतो. आपल्या मनाला काहीतरी प्रूफ पाहिजे असतो, जेणेकरून तो त्याच्यावरती विश्वास ठेवतो. परंतु अशाही काही गोष्टी असतात ज्या आपल्या विचारशक्तीच्याही पलीकडे असतात, ज्या आपल्या बुद्धीच्याही पलीकडे असतात. सो त्या आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहेत म्हणजे त्या नाही आहेत असं नाही. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहेत, परंतु त्यांना समजून घेणं गरजेचं असतं, त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं असतं. तर असं दिसून येत आहे की तुम्ही सध्याच्या स्थितीमध्ये स्ट्रगल करत आहात. असू शकतं मागचं 1-2 महिन्यापूर्वी थोडंसं व्यवस्थित सुरू होतं, परंतु अचानक जी काही परिस्थिती जी आहे ती चेंज झालेली आहे. सगळीकडूनच एक नकारात्मकतेने तुम्हाला वेढलेलं आहे. कोणीतरी हितशत्रू आहेत, दुश्मन आहेत, नेगेटिव्ह लोकं आहेत, जे तुमचं चांगलं चाललेलं त्यांना बघवत नाही आहे. त्यामुळे काही हेल्थ इश्यूसुद्धा तुम्हाला जाणवत आहेत. काही आर्थिक अडचणींना तुम्ही तोंड देत आहात. तुमचे रिलेशनशिप, तुमचे नातेसुद्धा सध्या तुम्हाला दुःख देत आहे, अशी एनर्जी तुमच्यासमोर येत आहे किंवा तुमचे आहे. तसेच असू शकतं काही खरे चेहरेसुद्धा तुमच्यासमोर येत आहेत. तुमच्या नातेवाईकांचे असू शकतं, तुमच्या पार्टनरचे असू शकतं. एक असहाय्यता फील करत आहात, पुढे काय करावं समजत नाही आणि कुणाला आता तोंडही देऊ शकत नाही, भांडणंही करू शकत नाही. आपण जसे पहिले ॲग्रेशनमध्ये बोलत होतो, भांडत होतो, तसं नाही करू शकत आत्ता. सध्याची एनर्जी अशी आहे, कारण की जर हात दगडाखाली असतील तर माणूस काहीही करू शकत नाही. असं म्हणतात, धाडला नारायण दही गाढवाचे पाय. तर असंही होतं कधी-कधी की आपल्याला ज्या नाही त्याच्यासमोर हातपाय पसरण्याची वेळ येते. तर नक्कीच अशी काही एनर्जी आहे. मे बी 50% लोकांची ही एनर्जी आहे किंवा खूप जे आहे करिअरमध्ये, फायनान्शियसमध्ये, रिलेशनशिपमध्ये इथे आपल्याला स्टकनेस दिसून येत आहे. तर लेट्स सी, आपण पाहूया कलेक्टिव्हची करंट एनर्जी काय आहे. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. My angel spirit guides, divine energies, please guide me in this reading. Archangel Michael, please guide me and protect me in this reading. Shivji, please guide me and protect me.
तर एनर्जीज नेहमी एनर्जीज लाईक अ वॉटर, म्हणजे जसं की एखाद्या संथ पाण्यावरती दगड पडल्यावर जसे वेव्स तयार होतात, तरंग तयार होतात, तसे आपल्या भावना असतात. त्यामुळे सतत पॉझिटिव्हच असतील असं नाही. सो कधी कधी भावना ज्या आहेत निगेटिव्हिटीकडे पण जातात. तर कलेक्टिव्हची एनर्जीमध्ये सॅडनेस दिसून येत आहे. लेट्स सी कलेक्टिव्हची करंट एनर्जी काय आहे. डिवाइन प्लीज गाईड मी. कलेक्टिव्हची करंट एनर्जी काय आहे. ओके. ओके. तर बॉटमची एनर्जी आपल्याला 4 ऑफ सॉर्ट्सची आलेली आहे. 4 ऑफ सॉर्ट्स मीन्स सध्या दिसून येत आहे मेडिटेशन करत आहात, विचार खूप जास्त करत आहात. ओव्हर थिंकिंगची एनर्जी येथे आपल्याला दिसून येत आहे. सध्याची एनर्जी जी काय आहे मीन्स खूप विचार करत आहात तुम्ही. बर्डनयुक्त एनर्जी आहे. खूप जास्त विचार करत आहात. पुढे काय होईल, पुढे काय होईल या संदर्भामध्ये खूप जास्त विचार आहेत. पुढे काय होईल, कधी होईल, कसं होईल, होईल की नाही, किंवा असू शकतं काय करू मी पुढं, मी आता स्टक झाले, माझं भविष्यात काय होईल, फॅमिलीचं काय होईल, काय करू, हे परिस्थितीमध्ये राहता येत नाही, हे सोडता येत नाही, अशा प्रकारची सिच्युएशन आहे. आणि त्याचबरोबर पीपल्स आर गॉसिपिंग अबाउट यू. पीपल्ससुद्धा आजूबाजूचे काहीतरी तुमच्याविषयी इथे बोलताना दिसून येत आहे. परंतु ह्या परिस्थितीमधून बाहेर पडण्याविषयी तुम्ही विचार करत आहात. हाऊ टू एस्केप फ्रॉम दिस, ह्या ऑल सिच्युएशनमधून. एकतर सत्य तुम्हाला कळालेलं आहे, लोकांचे खरे चेहरे तुम्हाला कळालेले आहेत, 3D लाईफचं सत्यही कळालेलं आहे, बिकॉज यू आर स्पिरिच्युअल पर्सन. आणि त्यामुळे एक प्रकारची जे काय आहे सगळं सत्य समोर असताना सुद्धा इथे राहावं लागतं आहे. हे खूप जास्त एक डोक्याला एक त्रास देणारं आहे. सो इथे दिसून येत आहे मे बी जी काही जस्टिस मागत आहात डिवाईनला जस्टिस मागत आहात, की नेमकं आमच्या आयुष्यात घडतंय काय, हे सगळं का चाललेलं आहे, अशा प्रकारची एनर्जी आहे. तसेच डेथची एनर्जी अँड 2 ऑफ सॉर्ट्सची एनर्जी येथे दिसून येत आहे. मे बी काही मिसकम्युनिकेशन झालेले आहे, नात्यांमध्ये काही वादविवाद झाले आहे, संघर्ष झालेले आहे, असे काही जुने संघर्ष समोर येत आहेत. काही तुमच्या जीवनामधून नातेसंबंध दूर निघून जात आहेत, किंवा नवीन काही तुमच्या जीवनामध्ये येत आहे. डेथ कार्ड इज, हे डेथचं जे कार्ड आहे ते फक्त संपलंय असं नाही दाखवत, तर नवीन सुरुवातही होते आहे कशाची तरी, तर असंही येथे दाखवत आहे. सो ही जी काही सिच्युएशन आहे फायनान्सच्या बाबतीमध्ये येथे दिसून येत आहे. फायनान्सच्या रिलेटेड खूप जास्त इश्यूज आपल्याला दिसून येत आहे. आणि तुम्ही असं नाही की इतक्या खूप दिवसापासून तुम्ही खूप आनंदात आहात, लढत आहात तुम्ही, बिकॉज 9 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे. सो लढा देत आहात, लढून तुम्ही थकलेले आहात, पण तरीसुद्धा उभे आहात. सो ही जी काय आहे वॉन्ड्सची एनर्जी आहे, फायर एनर्जी आहे. तर नक्कीच राग खूप आहे, परंतु तो व्यक्त करू शकत नाही सध्याला. सो त्यामुळे एक प्रकारे मजबुरी आहे असंही येथे दिसून येत आहे. तर नक्कीच ही जी काही एनर्जी आहे असू शकतं फायनान्समध्ये थोडासा डिसबॅलन्स आहे, रिलेशनशिपमध्ये नातेसंबंधामध्ये इथे संपुष्टात आल्याची एनर्जी येथे आहे. तसेच भावना ज्या आहेत त्या खूप जास्त नेगेटिव्हिटीकडे गेलेल्या आहेत. भावना ज्या आहेत त्या तुमच्या येथे दुखावलेल्या आपल्याला दिसून येत आहे. कशाच्या तरी बाबतीमध्ये तुम्ही नकार देण्याच्या विचारामध्ये आहात असंही येथे दिसून येत आहे. मे बी मॅरेजच्या रिलेटेड काहींकडे मॅरेज प्रॉब्लेम आहेत, म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम आहेत, किंवा विवाह जुळताना प्रॉब्लेम आहेत असंही येथे दिसून येत आहे. शत्रूंच्या कारवाया वाढलेल्या आहेत. शत्रू जे आहेत ते तुमच्या आजूबाजूला जे आहेत त्यांच्या कारवाया वाढलेल्या आहेत. आणि ते खूप खुश आहेत की तुम्ही दुःखी आहात म्हणून. तुमचे शत्रू खुश होत आहेत की तुम्हाला जे पाहिजे ते मिळत नाही आहे. आणि यामुळे तुमचे शत्रू जे आहेत ते येथे आनंद व्यक्त करत आहेत. तुमची जी काही इच्छा आहे, विश आहे, ती येथे पूर्ण होत नाही आहे. दिस कार्ड जे रिव्हर्स आलं आहे. सो येथे दिसून येत आहे मॅरेजच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे, वैवाहिक जीवनामध्ये काही प्रॉब्लेम आहेत, लग्न जमण्यामध्ये काही अडचणी आहेत असंही येथे दिसून येत आहे. बट ही जी काही सध्याची तुमची सिच्युएशन आहे त्यामुळे शत्रू जे आहेत ते येथे आपल्याला आनंद साजरा करताना दिसून येत आहेत.
पण पाहूया आपण यावरती आपल्याला डिवाइन गायडन्स काय मिळतं. ही जी काही तुमची करंट एनर्जी आहे, तर ही एनर्जी बदलणार आहे, चेंज याच्यामध्ये होणार आहे. बिकॉज डेथचं कार्ड आहे. डेथचं कार्ड म्हणजे सगळं संपलं नाही, तर नवीन काहीतरी सुरूही होणार आहे. तर ते नवीन काय सुरू होणार आहे तुमच्या जीवनामध्ये, या संदर्भात आपण आजची रीडिंग पाहणार आहोत. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर उद्या सोमवार आहे, तर आपल्या शिवजींचीही काही एनर्जी जाणवत आहे, तर त्यांच्याकडूनही आपण काही गायडन्स घेणार आहोत. तर पाहूया आपण तुमच्या जीवनामध्ये नवीन काय सुरू होत आहे. बिकॉज आता हा महिना तर संपणारच आहे. हा महिना संपलाय जवळ. नवीन महिना फेब्रुवारी तुमच्या जीवनात काय घेऊन येत आहे ते पाहूया. ओके, अगेन आपल्याला इथे दिसून येत आहे 4 ऑफ सॉर्ट्सचं कार्ड आहे. तर नक्कीच ही बॉटमची एनर्जी आहे. सो बॉटमची एनर्जी इंडिकेट करत आहे की ही जी काही तुम्ही मेडिटेशन करत आहात, सध्याच्या स्थितीमध्ये जे काही तुमचं आत्मपरीक्षण सुरू आहे, जे काही तुम्ही वेळ देत आहात स्वतःला, विचार करत आहात, तर त्याचं फळ तुम्हाला मिळताना दिसून येत आहे. एक बॅलन्स तुमच्याकडे येत आहे. जी काही सिच्युएशन सध्याची खूप जास्त नेगेटिव्हिटीकडे गेलेली आहे, नकारात्मकतेकडे गेलेली आहे, तर एक बॅलन्स येत आहे. व्हील ऑफ फॉर्च्यून अँड द चॅरियटचं कार्ड मीन्स इथे इंडिकेट होत आहे की भविष्यामध्ये एका चांगल्या मार्गाने तुम्ही मार्गक्रमण करत आहात. एक योग्य ते डायरेक्शन, योग्य ते मार्गक्रमण करताना तुम्ही दिसत आहात. बिकॉज आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा भटकतो त्यावेळेस आपण एफर्ट्स कमी केलेले असते म्हणून नसतो भटकत आपण, तर आपण एक चुकीच्या ठिकाणी ते एफर्ट्स केलेले असतात. म्हणजे चुकीच्या ठिकाणी आपण वेळ वाया घालवलेला असतो, चुकीच्या नात्यांमध्ये आपण वेळ वाया घालवलेला असतो, चुकीच्या जॉबमध्ये आपण वेळ वाया घालवलेला असतो, चुकीच्या दिशेने कार्य केल्यामुळे सुद्धा जीवनामध्ये काही असे संकट येतात, काही असे स्टकनेसची परिस्थिती येते. तर नक्कीच येते तुम्ही ह्या स्टकनेसमधून बाहेर पडत आहात, कारण की तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला येथे मिळताना दिसून येत आहे. तर भविष्याची एनर्जी पॉझिटिव्ह आहे. काही दिवसानंतरचीच ही एनर्जी आहे. मे बी आफ्टर 5 डेज, 1 फेब्रुवारी नंतरची ही एनर्जी आहे. भविष्यामध्ये नक्कीच तुमच्या जीवनामध्ये एक ही जी काही स्टकनेसची अवस्था आहे ती दूर निघून जाऊन एक गती मिळत आहे जीवनाला, एक ध्येय तुमचं तुम्हाला मिळत आहे, पुढे जात आहात. असे काही जे बर्डन तुमच्यावरती, त्यामधून फ्री होत आहात, बर्डनमधून फ्री होत आहात. बिकॉज 7 ऑफ पेंटिकलचं कार्ड, सो हे फायनान्सचं कार्ड आहे, पेंटिकलचं कार्ड कॉईन्सचं कार्ड आहे. सो येथे जी काही आर्थिक अडचणी आहेत किंवा लोन आहे किंवा कसलं तरी जबाबदारी आहे किंवा कशाची तरी चिंता तुम्ही करत आहात, कसली तरी चिंता नक्की आहे तुमच्यावरती, ओझं आहे कशाचं तरी, एखादी गोष्ट तुम्ही करू शकत नाही आहेत परंतु ती करावी लागत आहे, याचं एक ओझं तुम्हाला सतावत आहे. तर नाही, आता ही जी काही चक्र आहे ते फिरत आहे, तुमच्या गती मिळत आहे, कामांना गती मिळत आहे, जे काही थांबलेलं जीवन होतं त्याला गती मिळत आहे. ही जी काही नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्हिटीमध्ये तुम्ही थांबलेले आहात, नेगेटिव्हिटी वाढलेली आहे, तर याला योग्य ते डायरेक्शन मिळून भविष्यामध्ये एक चांगलं मार्गक्रमण घडताना येथे दिसून येत आहे. मे बी नक्की येथे मेष राशी, वृषभ राशी, त्याचबरोबर वृश्चिक राशी, कुंभ राशी, या राशी येथे इंडिकेट होत आहे. तसेच जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांचे इनिशियल TARLOORS, ओके, तर हे असण्याची शक्यता येथे दिसून येत आहे. मे बी जे काही वाटत आहे उतार खूप लागलेला आहे, आता खूप झालं, एक असेन्शन झालं परंतु अचानकच थोडंसं कमी झाल्यासारखं वाटत आहे. तर नाही, हे एक प्रोसेस आहे. सो सुख दुःख एकाच नाण्याच्या बाजू आहेत. तर जर दुःखात असाल तर थोडं सुख आपल्याकडे येतंच, आणि सुख असेल तर थोडंफार दुःख हे चालूच असतं. सो प्रत्येक गोष्टीला एकदम माइंडली घेऊ नका, खूप जास्त ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये जाऊ देऊ नका. तर ह्यातून बाहेर तुम्ही पडत आहात. हे जे काही बर्डन होतं त्यातून सुद्धा तुम्ही बाहेर पडत आहात. योग्य ते डायरेक्शन तुम्हाला मिळत आहे. सो हे जे काही शत्रूंच्या कारवाया होत्या त्याने तुम्हाला खूप जास्त त्रास झालेला आहे. घरातील लोकांनी तुम्हाला दुःख दिलेलं आहे, फसवलेलं आहे, वेळोवेळी तुम्हाला
एकदा नाही, दोनदा नाही, अनेकदा फसवलेलं आहे. तुम्ही विश्वास ठेवता, पुन्हा ते तुम्हाला फसवतात. तुम्ही विश्वास ठेवता, ते पुन्हा फसवतात. असू शकतं तुम्ही स्पिरिच्युअल आहात, आध्यात्मिक आहात, परंतु इथून पुढच्या काळामध्ये अशा लोकांना बिलकुल भीक घालू नका. त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. एक योग्य डायरेक्शननी विचार करा. प्रत्येकच गोष्ट भावनात्मक दृष्टीने घेऊ नका. कारण की यू हॅव टू बी थिंक लॉजिकली. काही गोष्टी लॉजिकलीसुद्धा घ्यायला शिका. जरी आपले नातेसंबंध असतील, आपण त्यांच्याशी इमोशनली कनेक्टेड असू, तरीसुद्धा कुठेतरी एक व्यावहारिकता असणं गरजेचं आहे. नाहीतर मग पुन्हा असं तुम्हाला त्रास होईल, पुन्हा असं फसवण्यात येईल. तर तुम्हाला काही गोष्टींच्या बाबतीमध्ये काळजी घेण्याची गरज आहे. तर ही स्टकनेसची जी परिस्थिती आहे ती दूर निघून जाणार आहे. ज्ञानामध्ये भर पडत आहे. निगेटिव्हिटी, पॉझिटिव्हिटी दूर होऊन एक प्रकारे ज्ञानामध्ये भर पडत आहे. असू शकतं पुढे तुमचं करिअर जे आहे ते स्पिरिच्युअलिटीमध्ये आहे, अध्यात्मामध्ये आहे. यू विल बिकम अ टॅरोट कार्ड रीडर ऑर ॲस्ट्रोलॉजर ऑर रेकी हिलर, काहीही तुम्ही यातलं होऊ शकता. अशा प्रकारे जर सध्याच्या करिअरमध्ये स्टक असाल तुम्ही, तर ते करिअर तुमच्यासाठी नाही आहे. तर तुमच्यासाठी करिअर मे बी असू शकतं स्पिरिच्युअलिटीमध्ये आहे, अध्यात्मामध्ये आहे. सो काही ज्या गोष्टींचे उत्तर आहेत ते आपल्याला इकडं नाही मिळत, 3Dमध्ये नाहीच मिळत. तर त्यांची उत्तरं आपल्याला स्पिरिच्युअलिटीमध्ये मिळतात, अध्यात्मामध्ये मिळतात. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की तुमचं करिअरच्या बाबतीमध्ये जर विषय असेल, प्रश्न असेल, तर तो तुम्हाला करिअर जे आहे ते तुम्हाला अध्यात्माकडे बोलवत आहे. आणि रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा अध्यात्माकडेच तुम्हाला ते घेऊन जात आहे. तर हे काही गोष्टींची उत्तरं आपल्याला इकडं नाही मिळणार, परंतु अध्यात्मामध्ये मिळतील. सो माइंडला जर तुम्हाला समजून सांगायचं असेल, तुमचं माइंड खूप जास्त तुम्हाला भरकटवतं आहे, विचार करायला लावतं आहे, तर ते तुम्हाला त्याची उत्तरं जी आहे अध्यात्मामध्ये मिळतील, ह्या व्हिडिओ थ्रू मिळतील. सो भविष्यामध्ये आपल्याला योग्य ते डायरेक्शन तुम्हाला मिळताना दिसून येत आहे. त्यामुळं काळजी करण्याची गरज नाही आहे. तसेच जे काही फायनान्सचे रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, तर तेही येथे दूर होताना दिसून येत आहे. आफ्टर दिस रीडिंग 1 फेब्रुवारीच्या नंतर आपल्याला खूप चांगले बदल तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे. करिअर, फायनान्स, रिलेशनशिपमध्ये चांगले बदल होताना दिसून येत आहे. फक्त जे काय आहे डोळे झाकून कुणावर विश्वास ठेवू नका, असं या बाबतीमध्ये तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे. सो मेडिटेशन करत राहा, ध्यानधारणा करत राहा. गुरु तुम्हाला योग्य मार्ग येथे दाखवत आहेत. सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. तर हे जे काही दुःख, त्रास तुम्हाला मिळालेला आहे तो खूप जास्त भावनिक असल्यामुळे मिळालेला आहे. तर नक्कीच भविष्यामध्ये हे सर्व एनर्जी जे आहे ते बॅकफायर होऊन एक पॉझिटिव्हिटी, सकारात्मक बदल तुमच्याकडे येत आहे. तर सध्याची जी स्टकनेसची अवस्था आहे, परिस्थिती आहे, तर येथे तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यात येत आहे. पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे खूप जास्त प्रमाणात येत आहे. तर लेट्स सी शिवजी आपल्याला काय गाईड करतायत पाहूया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. शिवजी प्लीज गाईड मी. ओके, शिवजी तुम्हाला इथे गाईड करत आहे. थँक्यू शिवजी. तर यू आर रिसिविंग माय एनर्जी. सध्याच्या सिच्युएशनमध्ये काहीही तुम्हाला समजत नाही आहे, तर चॅन्ट ओम. ओम मंत्राचा तुम्हाला चॅन्ट करायचा आहे, मंत्र जप करायचा आहे. ओम म्हणून मंत्र जप तुम्हाला करायचा आहे. 108 वेळेस करा. या बाबतीमध्ये तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे, शिवजी गाईड करत आहे. सो थँक्यू डिवाईन. यू आर रिसिविंग माय एनर्जी. शिवजी तुम्हाला इथे गाईड करत आहे. माझी एनर्जी तुझ्यापर्यंत पोहोचत आहे, परंतु तुला ओम मंत्राचा चॅन्ट करायचा आहे. एंडिंग विल बी वंडरफुल. जे काही अंत होणार आहे तो खूप चांगला होणार आहे. एंडिंग विल बी वंडरफुल. सो येथे दिसून येत आहे अंत भला तो सब भला. तर ह्या सगळ्या परिस्थितीमधून तुम्हाला काढून एक चांगला शेवट होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे लवकरच ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या संपताना आपल्याला दिसून येत आहे. अंडरस्टँड द सायन्स मिळत आहे तुम्हाला. मे बी हा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी साईन व्हिडिओ आहे. तर येथे लक्षात घ्या, काही सायन्स तुम्हाला मिळत आहे, संकेत तुम्हाला मिळत आहे. सो डोंट टॉलरेट इनजस्टिस जर कोणी करत असेल तुमच्यावरती, अन्याय जर करत असेल, तर त्या गोष्टींना सहन करू नका. या बाबतीमध्ये शिवजी तुम्हाला गाईड करत आहे. युअर प्लॅन्स आर बिंग रुइन्ड फॉर बेटरमेंट. तुमचे काही प्लॅन्स जे आहेत ते बेटरमेंटसाठी
तुम्हाला पुढे घेऊन जात आहे. ओके, तर असू शकतं तुम्ही काही प्लॅनिंग करत आहात सध्याच्या सिच्युएशनमध्ये, कोणी तुम्हाला फसवत आहे, परंतु तुम्ही आता अवेअर झालेले आहात आणि प्लॅनिंग करत आहात. सो बी अवेअर, चीटिंग होऊ शकते. तर शिवजी तुम्हाला गाईड करत आहे या व्हिडिओ थ्रू. चीटिंग होऊ शकते. सो मी आधीही कार्ड्स थ्रू तुम्हाला तेच सांगितलं, चीटिंग होऊ शकते, तर त्या बाबतीमध्ये सावधान राहा. थँक्यू शिवजी. काही गोष्टींना क्लिअरली नो म्हणा. सो चिटिंग होऊ शकते, सो त्यामुळे नो म्हणा काही गोष्टींसाठी. डू फ्रेश स्टार्ट. ओके, काही जी स्टकनेस आहे ती जाईल, हळूहळू जाईल, परंतु त्याच वातावरणामध्ये राहू नका, त्याच सिच्युएशनमध्ये स्वतःला ओव्हर थिंकिंगमध्ये घेऊन जाऊ नका, कारण की पुन्हा पुन्हा त्याच सिच्युएशनमध्ये जाऊन जाऊन तुम्ही अडकत जाणार. सो डू फ्रेश स्टार्ट. फ्रेश, नवीन काहीतरी सुरू करा. युअर बिलीव्स विल कम ट्रू. तुझे जे काही स्वप्न आहे, जे काही तुझा विश्वास आहे तो खरा ठरणार आहे. विश्वास तुमचा खरा ठरणार आहे. त्यामुळे नवीन स्टार्ट करा, फ्रेश स्टार्ट करा. तसेच यस, शिवजी तुमच्यासोबत आहे, सो घाबरण्याचं कारण आहे. यस, आय एम विथ यू. शिवजी ऑलवेज विथ अस. सो शिवजी तुमच्यासोबत आहेत, घाबरण्याचं कारण नाही आहे. एक सांगावंच वाटतं की जेव्हा सगळं संपतं ना, त्यावेळेस शिवजी सोबत असतात. शिवजी आपल्या जीवनात आहेत, म्हणजे मोहमाया आपल्या जीवनातून निघून जाणार आहे. सो घाबरण्याचं कारण नाही. सगळं जरी संपलं तरी शिवजी आपल्यासोबत आहेत, आपले परमेश्वर आपल्यासोबत आहेत, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. ओके, 2 मेसेजेस घेऊया आपण. रिसायटिंग ओम इज ओनली वे टू रिमूव्ह ऑल ऑब्स्टेकल्स. जसं की आत्ताही आलं, ओमचं चॅन्ट करा. त्याचबरोबर रिसायटिंग ओम इज ओनली वेज टू रिमूव्ह ऑल ऑब्स्टेकल्स. सगळे अडथळे दूर होतील. ओम मंत्राचा जप करा. सीक अपॉलॉजी हुम यू हर्ट. तुम्हाला कोणी दुखवलं असेल किंवा तुम्ही कोणाला दुखवलं असेल तर त्यांची मनोमन माफी मागा, किंवा लवकरच ते तुमची माफी मागतील. अँड बॉटमची एनर्जी आहे, ब्लेसिंग्स आर कमिंग फ्रॉम डिफरंट डायरेक्शन. डिफरंट डायरेक्शनमधून काही ब्लेसिंग्स तुमच्यासाठी येत आहेत, म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने काही आशीर्वाद तुमच्याकडे येत आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग, इट्स अ पॉझिटिव्ह साईन. ओके, असू शकतं तुमच्या जीवनामध्ये थोडे अडथळे जास्त आहेत, परंतु तरीसुद्धा ते लवकरच दूर केले जातील. तर ज्यांना ज्यांना ही रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करायचे आहे. त्यांना पर्सनल रीडिंग, काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं. थँक्यू सो मच. धन्यवाद.